नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो होतो अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, 8 फेब्रुवारी 2026 रोजी आपली CTETचे पेपर झाले होते. सेंट्रल जी TT परीक्षा आहे, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, याची परीक्षा झाली होती आणि त्याचा निकालसुद्धा लागलेला आहे. यामध्ये जे जे उमेदवार, जे शिक्षक बांधव याच्यामध्ये पात्र झालेले आहे, क्वालिफाय झालेले आहेत, त्यांचा जो रिझल्ट आहे, जो क्वालिफाय आलेला आहे, त्या लोकांचं सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करण्यासाठी आता उपलब्ध झालेलं आहे. मित्रांनो, हे सर्टिफिकेट आपल्याला डिजिलॉकर मधून मिळणार आहे. आता तुमच्याकडे जर डिजिलॉकर हे जर ॲप्लिकेशन नसेल तर ते डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेऊ शकता. डिजिलॉकर जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरद्वारे आपण याच्यामध्ये आपलं अकाउंट उघडू शकतो. आता हे मी ऑलरेडी डिजिलॉकरमध्ये माझा अकाउंट असल्यामुळे इथे ओपन केलेला आहे आणि तुमचा आधारवरचा जो फोटो असेल तो इथे आपल्याला दिसत आहे. आता इथे तुम्हाला डायरेक्ट आपण इथे सर्च पण करू शकतो CTET म्हणून, आणि CTET सर्च केल्यानंतर आपल्याला आपलं सर्टिफिकेट जे आहे ते दिसून येईल. मी होमवर आलेलं आहे, इथे सर्च करतो. CTET करा किंवा CBSE इथे करू शकता तुम्ही. CTET सर्च करतो. CTET सर्च केल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी इथे यायचं आहे. ते बघा, तुम्हाला टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मार्कशीट किंवा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट सर्टिफिकेट इथं दिसत आहे. आता आपण सर्टिफिकेटवर क्लिक करूया. सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे तुमचं नाव ऑलरेडी येतं, कारण ते तुमचं आधार लिंक असल्यामुळे इथे नाव येतं. इथे रोल नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला इयर आणि मंथ. आता जेव्हा आपण इथे इयर आणि मंथ सर्च करायला जातो तिथे आपल्याला इथे बघा सगळ्यात शेवटी फेब्रुवारी 2026 आपल्याला दिसत आहे. आता इथे फेब्रुवारी 2026वर डायरेक्ट क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे रोल नंबर टाकायचा आहे. फक्त रोल नंबर टाकण्यासाठी तुमच्याकडं जर समोर तुमच्याकडे रोल नंबर लिहिलेला असेल किंवा तुमच्याकडे जर PDF असेल हॉल तिकीटची तर त्याच्यावरून तुम्ही काढू शकता. आता मी माझ्याकडे PDF आहे, त्याच्यावरून रोल नंबर इथे काढतो. आता हे माझं हे आहे हॉल तिकीट, याच्यावरून मी माझा रोल नंबर लिहितो. याच्यानंतर इयर आणि मंथ आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथे बघा 2026 फेब्रुवारी, आणि इथे कन्सेंट द्यायचं आहे. कन्सेंट दिल्यानंतर आपल्याला गेट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं जर तुम्ही क्वालिफाईड असाल, म्हणजे पास झाला असाल तरच तुम्हाला, म्हणजे ओपनला 90पेक्षा जास्त मार्क्स असतील तर, आणि ओपन सोडून इतर लोकांना 82 मार्क इथे पाहिजे असतात, ते जर मिळाले असतील तर तुम्हाला इथे आपलं सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करता येईल. आता इथे आपल्याला इथे लगेच इथे खाली दिसते बघा, इथं TETचं सर्टिफिकेट. याच्यावर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला हे सर्टिफिकेट इथं आपल्याला बघायला मिळतं. इथे जो फोटो असतो तो तुमचा, तिथे जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन आपण पेपरला गेल्यानंतर तिथे आपल्याला आधार व्हेरीफाय करतात तेव्हाचा फोटो आहे. आता हे डिजिटली साईन आहे. आता हे सर्टिफिकेट जे आहे, आता माझं 2पैकी एक विषय जो होता, एक जो पेपर होता तो राहिलेला आहे, नॉट क्वालिफाय आहे तरी आलेला आहे, कारण माझा पहिला पेपर क्वालिफाईड असल्यामुळं माझा हे डाउनलोड झालेला आहे. परंतु तुमचे दोन्ही क्वालिफाईड असेल तरी येतील, परंतु जर दोन्ही नॉट क्वालिफाईड असेल तर आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार नाही. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने हे तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकता, आणि हे सर्टिफिकेट जे आहे ते अगदी ऑफिशियल कागदपत्र झालं आपलं. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्या, आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.